सो हे गाईज, वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आज आहे माझा धोंडा. लग्नानंतर हा आमचा पहिला धोंडा आहे. तर आम्ही धोंडा सेलिब्रेशन करण्यासाठी आलेलो आहे आता मम्मीच्या घरी. मी तुम्हाला दाखवतो कसं काय काय सेलिब्रेशन करणार. तिथं फार मज्जा येणार आहे. चला बघूया आपण काय काय होणार आज ते धोंडा. आणि कसं असतं धोंडा हे मला माहिती नाही गाईज, फर्स्ट टाईम आहे. लेट्स सी. सो गाईज, आज मी मस्त पिंक साडी घालून खूप छान रेडी झालेली आहे आणि हा आहे माझा आजचा धोंडा लुक. सो गाईज, धोंडा निमित्त बघा आमच्या इथं किती मस्त रांगोळी काढलेली आहे. माझ्या बहिणीने सन लेक जावईच्या कौतुकाचा मस्त एंट्रीसाठी काय मस्त झालेलं आहे. बस त्यानंतर पूर्ण अंगणमध्ये येल्लो सडा झालेला आहे. बेस गाईज, ते प्राची बनवत आहे मस्त धोंडे. किती मस्त धोंडे बनवते गाईज. सो गाईज, ते मम्मी बनवत आहे मस्तपैकी पुरणपोळी, धोंडा स्पेशल. आणि इकडे बरेच प्रकार बनलेले आहे. फायनल थाली तुम्हाला नंतर दाखवते. शिकून घ्या पुरणपोळी. त्याच्यामध्ये भरलेला आहे मस्त पुरण. आणि बघा काय मस्त फुगली गाईज, नाईस. आणि पलटी पण मारलेली आहे. आणि इकडे घी पण घेतलेला आहे. चलो, मस्त चललेला आहे. तर गाईज, आता इथं सगळं डेकोरेट करताय. तो रेग्युलरचा नाही गाईज. आहे बघा साडी, भाऊजीसाठी ड्रेस, फ्लावर्स, फ्रूट्स, चांदीची थाली आणि मिठाई. सो गाईज, इथे बघा किती मस्त ऑर्गनाइज केलेला आहे. क्यूट, सिम्पल, छान धोंडा. गाणं आ गए. तुम्ही त्यांना द्या फुल, आई बाबांना फेको फेको फेको. वेलकम.
सगळे बसलेले आहे. सिनेमॅटिक व्हिडिओ चालू आहे. सो गाईज आता इथे मम्मी तयारी करत आहे पूजा करायची. जी नवीन थाली घेतली, जे नवीन दिवे घेतले त्यांना सजवते, त्याच्यात मस्त वाती तेल टाकून त्यांना लावते आणि मग करणार आहे आमची मस्त छान ओवाळी. तिथं मस्त धोंड्याची प्रिपरेशन चालू आहे आणि फर्स्ट टाईम धोंडा चालू आहे, त्यामुळे माहिती नाही की कसं करता काय काय करता, म्हणून सगळं हळूहळू सगळ्यांना विचारत चालू आहे. आणि मस्त थाली सजवलेली आहे गाईस. आणि धोंडा खूप इम्पॉर्टंट असतं आणि म्हैसूर पाकसुद्धा किंवा अनारसे जे जाळीदार प्रोडक्ट असतं ते पाहिजे असतात धोंड्यासाठी. तर आम्ही इथं आणलेलं ते मम्मीने त्यांनी म्हैसूर पाक, तर ते पण मस्त ठेवलेले आहे. आणि तसं छान हसत खेळत गप्पा मारत आमची खूप मस्त थाली सजलेली आहे. आम्ही इथे आता करत आहे थोडंसं फोटोशूट आणि ते आमचे मस्त छान फोटो आलेले आहे गाईज. आणि आता मम्मी आणि पप्पा ओवाळणार आहे आम्हाला. आणि हे मम्मी ओवाळून घेत आहे 5 वेळेस आणि ओवाळून झाल्यानंतर हे देत आहे त्यांच्या जावाईला गिफ्ट. तर हे सगळं भेटलेले आहे त्या जावाईला मस्तपैकी गिफ्ट. पप्पा आणि मम्मीनी दोघांनी दिलेलं आहे जावायला मस्त थाली. तर चला थालीचं देऊन झालं आहे. आणि त्यानंतर आणलेली होती मम्मीने त्यांनी जावाईसाठी रिंग. तर चला आता त्यांना रिंग पण देत आहे. तर पप्पा आता त्यांच्या जावाईला देणार आहे मस्तपैकी रिंग. रिंग खूप छान आहे गाईज. आता रिंग पप्पा देत आहे आणि मम्मी मला देते आहे मस्तपैकी छान जोडवे. तर आम्हा दोघांनाही फार मस्त मस्त गिफ्ट भेटलेले आहे. आणि आता पप्पा टाकत आहे राहुलला मस्तपैकी रिंग. तर रिंग मस्त एकदम छान आलेली आहे. आणि धोंडा सेलिब्रेशन मस्त झालं आहे. आणि जावई बघा किती खुश झालेला आहे गाईज. जावईची खुशी तुम्हाला दिसतच असेल गाईज. मोदी दिला का दिले जोडवे. सो गाईज आता दादा देणार आहे त्याच्या भाऊजीला कपडे, जे की त्यांनी आणलेले आहे मस्त भाऊजीसाठी आणि माझ्यासाठी. तर चला आता तो करतो आहे प्रिपरेशन. तर सगळ्यात पहिलं टाकलेली आहे त्यांनी टोपी. मी चेक करतो आहे सरळ टाकली उलटी टाकली कसं त्याला माहिती नाही गाईज इतकं. आणि त्यानंतर मग त्यांनी दिलेली मस्त एक टावेल. आणि टावेल दिल्यावर म्हणतो राम राम. आणि नंतर म्हणतो अरे अजून एकदा राम राम करायचं आहे गाईज, कारण की ड्रेस द्यायचा राहिला आहे. मग आता दिला ड्रेस आणि फायनली केलेलं आहे अजून एकदा राम राम. तर आता मला देणार आहे रिंकू साडी. तर आता थोड्या वेळात रिंकू येते मस्तपैकी मला रामराम करायला, म्हणजे रामराम नाही माझं धोंड्याची साडी द्यायला. तर चलो इथं तिने मला देते मस्त धोंड्याची साडी, ओटीचं सामान, मस्त गजरा, साडी, नारळ, त्याच्यानंतर बांगड्या, असं बरंच काही काही होतं गाईस. आणि मस्तपैकी आमचा धोंडा सेलिब्रेशन झाला आहे. त्यानंतर चालू झालेलं आहे आमचा फोटोशूट. तिथं 1 बाय 1 आम्ही सगळे वेगवेगळ्या स्टाईलने फोटोशूट करतो आहे. पहिलं दादाने त्यांनी केलं, मग आता मम्मी पप्पासोबत करतो आहे. त्यानंतर आम्ही जेवढे मेंबर आज होतो धोंडा सेलिब्रेशन करण्यासाठी सगळ्यांसोबत आम्ही फोटोशूट करतो आहे. त्यानंतर आई बाबासुद्धा जॉईन झाले आणि आई बाबा त्यांच्यासोबत पण मस्त मस्त फोटो क्लिक करून घेतले. त्यानंतर होते दादा आणि रिंकू, मग त्यांना पण ॲड ऑन केलं आहे आणि त्यांच्यासोबत पण मस्त मस्त छान फोटो काढले. सगळ्यांसोबत सिंगल सगळ्या ग्रुप फोटो असे फार मस्त छान फोटोशूट झालेलं आहे. सो गाईज आम्ही आता इथं सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आहे. सगळ्यांचे 1 बाय 1 पाय पडते. मी पहिलं मम्मी पप्पाचे मस्त पाय पडून घेतले आणि नंतर आई बाबाचे पण मी पाय पडते. आणि इकडे राहुलने पण आई बाबाचे मम्मी पप्पाचे सगळ्यांचे पाय पडले. तिथं आम्ही सगळे जे छोटे छोटे ते सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर दादासुद्धा आलेला आहे पाय पडण्यासाठी आणि दादा पण सगळ्यांचे पाय पडतो आहे. मग आलेली आहे रिंकू. आता रिंकू पण सगळ्यांचे पाय पडून घेते आणि त्याला मी म्हणते माझे पाय नको पडू, मी आणि भाऊजी, तरी ते ऐकत नाही गाईस. तिने आमचेसुद्धा पाय पडलेले आहे. मम्मी त्यांचे पण पडलेले आहे आणि आई बाबां त्यांचे पण. सो गाईज आता मम्मी पप्पा ते आई बाबा त्यांनासुद्धा कपडे देणार आहेत. आता आई बाबा त्यांना बसवलेलं आहे आपल्या जागेवरती आणि तिथं आता त्यांच्यासाठी आणलेले ड्रेस कपडे त्यांना देत आहे. तिथं पप्पा सगळ्यात पहिलं बाबांना लावून घेत आहे गंध वगैरे. सो गाईज आता पप्पा आणि मम्मी देणार आहे आई बाबा त्यांना ड्रेस आणि साडी. तर आता पप्पा इथं टोपीला लावून घेत आहे हळदी कुंकू, मग टोपी वेअर करून घेतली आहे. त्यानंतर देत आहे टावेल. तर पहिला टावेलचं स्टिकर काढून घेतलं आणि स्टिकर काढल्यावरती बाबांना देत आहे मस्तपैकी
टावेल. तर टावेलला केलेलं आहे छान ओपन आणि ओपन करून देत आहे बाबांना टावेल. टावेल दिल्यानंतर त्यांचा मिनी रामराम झालेला आहे आणि मग ड्रेस दिल्यानंतर केला आहे रामराम. मग आता मम्मी चालली आहे आईकडे आणि आईला ओवाळून घेणार आहे. तर आता मम्मी आलेली आहे. सगळ्यात पहिलं मम्मीने पदर घेतलेला आहे वर आणि त्यानंतर लावत आहे मस्त हळदी कुंकू. तर हळदी कुंकू लावून घेते आहे मम्मी. तर हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर मम्मी देणार आहे आईला मस्तपैकी साडी. तर आता मम्मीने घेतली आहे साडी आणि साडीला पण लावून घेत आहे मस्तपैकी हळदी कुंकू. तर साडीला पण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे गाईज आणि दिलेला आहे आई बाबांना कपडे साडी. तर आता इथं पप्पा पण आलेले आहे आणि दोघांचं चालू आहे व्हिडिओ प्लस फोटोशूट. ते इथं मस्त छान फोटोशूट करून घेतलेला आहे मस्तपैकी. सांगा मावशी एकदा तोंडा काबर करतो वगैरे वगैरे एक्झॅक्ट काय आहे त्याचं? धोंडामध्ये हे महालय लक्ष्मी नारायणचा जोडा मग 3 वर्षानंतर येतं म्हणूनच करतात ना त्याचे. अच्छा म्हणजे हेच मेन डिझाईन आहे त्यांचं केलं तर आपल्याला त्याचा फायदा मिळतो. फायदा म्हणजे पैशाचा नाही बरं का. पुण्य पुण्य भेटतं, पुण्य फळ भेटतं, चांगलं होतं आपलं. ते दिवा चालू आहे ना त्यामुळे. सो गाईज मी आता माझ्या मम्मीची पण ओटी भरत आहे. अधिक महिना म्हणजे धोंड्यामध्ये आईची पण ओटी भरलेलं खूप चांगलं असतं असं म्हणतात. सो इथं मी मस्त आईसाठी पण साडी आणि ओटीचं सामान आणलेलं आहे. सगळ्यात पहिला तर मी मम्मीला ओवाळून घेते आणि हळदी कुंकू वगैरे लावून घेतले आणि इथं मी मस्त 5 वेळेस ओवाळून घेते. मग ओवाळून घेणं चालू आहे. सो गाईज मी आता मम्मीला देत आहे साडी आणि ओटीचं सामान आणि दिल्यानंतर मी मस्त छान आशीर्वाद घेतला आहे. त्यानंतर मम्मी पप्पा आम्ही तिघं करत आहे छान फोटोशूट. ते इथं निघालेलं आहे आमचे मस्त मस्त फोटोज. आणि त्यानंतर आता होणार आहे आमचे जेवण करण्याची तयारी. पण जेवण करण्याच्या पहिलं जे आणलेलं होतं तर जे आता मैसूर पाक होतं ते खाणं चालू आहे आणि त्यानंतर धोंडा खाणं चालू आहे. तिथं मम्मी पप्पांनी ते आम्हाला मैसूर पाक आणि धोंडा खाऊ घालत आहे. मम्मी पप्पांनी मला धोंडा खाऊ घातला आहे. त्यानंतर त्या राहुलला पण खाऊ घालत आहे मैसूर पाक. ते इथं मस्तपैकी आम्ही धोंडा आणि मैसूर पाक खातो आहे गाईज. आणि इथे फोटोशूट पण झालेलं आहे आमचे इथे मस्त मस्त. सो गाईज हे बघा आमचं किती मस्त धोंडा सेलिब्रेशन झालेलं आहे मस्त गंध वगैरे लावून. आणि आता होणार आहे पेट पूजा. तर करूया मस्तपैकी पेट पूजा. बघूया आता खाण्यात काय काय प्रोडक्ट आहे आणि धोंडा खात आहे कंटिन्यू. सो ओके. सो गाईज इथे चालू आहे आता जेवणची थाली डेकोरेशन आणि जेवणची थाली डेकोरेशन करत आहे मस्तपैकी प्राची. इथं मस्त थाली सजवत आहे ती आमच्यासाठी. आणि थाली वगैरे सजून झालं आहे मस्त आणि मी बसलेली आहे गाईज जेवण करण्यासाठी. आणि आता हे पण मस्त आहे जेवण करण्यासाठी. आणि आज जेवणला खूप काही काही बनवलेलं आहे. तर मस्तपैकी पुरणपोळी, आमटी, पालक भाजी, कुरडई, पापड, आमरस असं बरंच मस्त मस्त. आणि बटाट्याची भाजी, चिवडा, धोंडे. आणि इथं बघा मम्मी आमच्या दोघांचे पडते आहे पाय. कारण की आज आम्हा दोघांना लक्ष्मीनारायणाचं रूप दिलं आहे त्यामुळे मम्मी इथे आमच्या दोघांचे पण आशीर्वाद घेते आहे गाईज. आणि आम्ही नाही म्हणत होतो पण मम्मीने पाय पडले आहे. सो आता इथं आम्ही करणार पेटपूजा. तर आता करूया मस्त पेटपूजा. तर आम्ही आता खाऊन बघतो आहे की कसा झाला आहे स्वयंपाक. तर स्वयंपाक तर 1 नंबर झालेला होता गाईज. आणि त्यात आम्ही खाणार आहे मस्तपैकी जेवण. तर अशा प्रकारे आमचं क्यूट छान पहिला धोंडा सेलिब्रेशन झाला आहे. सदस्य आहे गाईज धोंड्याच्या चंगू मंगू. सो गाईज धोंडा सेलिब्रेशन चालू आहे गाईज. सगळं दिसतंय. झालं का? सो गाईज आमच्या दोघांचं धोंडा सेलिब्रेशन खूप मस्त आणि छान झालेलं आहे. आणि हां मी धोंडा म्हणणार ते काय म्हणणार अधिक मास सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आमचा फर्स्ट अधिक मास होता गाईज लग्नानंतर फर्स्ट अधिक मास. आणि यांना बघा किती छान गिफ्ट भेटलेले गाईज. आणि मला पण भेटलेले गाईज जोडवे. दाखवू का तुम्हाला जोडवे? नंतर दाखवते. हां
तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.